तू समोरचा लाईट बंद कर गुरु. समोरचा लाईट बंद कर ना. हे आपल्यासाठी थांबले ते. कुठून लांब आहे? आता किती लांब आहे? घेऊ का गाडी? बाहेर उतरशील साई इकडं. हो ना, जा ना, उतर बाहेर. तसं पटकन. पावट्याचा रेवाला घे. पावटा येऊ का? मी वाजवा ना ना. वाजवायला म्हणजे त्यांना यायला वाजवून घ्यायच्यात मग वाजवत या की वाजवत घ्यायच्यात वाजवत आत घ्यायचं त्यांना जोडाजोडी व्हायची त्याची अजून. हो सांभाळवाले तुम्ही तिकडे जावा.
एक मिनिट तू इथंच. ए जय काळेश्वरी, मी अमलेश भाऊ जावळकर. आज वीर मध्ये कार्यक्रम आहे सासवडच्या इथे. वीर गावी मस्कोबनाथांचं मंदिर. ऐका की मी बोलते मला कळतं. परत घे. जय काळेश्वरी, मी अमलेश भाऊ जावळकर. वीर गावामध्ये म्हणजे म्हस्कोबानाथांचं मंदिर आहे इथं शेजारी. तर पांगरे गावामध्ये आज मी सुखाची आरती आहे त्याच्यासाठी आलेले आहे. तर तुम्हाला कसं वाटतं ताई? छान वाटतं. हा ना. काय म्हणजे कसं काय वाटतं तुम्हाला? काय म्हणजे आता आम्ही भाऊ तुमच्या आरती करतात ते तुम्हाला काय वाटलं म्हणजे कसं करायचं? का तुम्हाला कसं वाटलं की माझ्याकडेच यावं म्हणून? माझी खूप दिवसापासून इच्छा होती की तुमच्याकडनं आरती करून घ्यावी. तुमचं काळजी आमच्याकडे इच्छा होती तुमच्याकडनं आरती करून. ठीक आहे. पण माझ्याकडे आले तर फक्त श्रद्धा विश्वास मनापासून करा. आई काळूबाई तुमचं गरीबच असं कुटुंब आहे, गरीब घराणं नाही का? माझ्यामध्ये असं काय जाणवलं तुम्हाला? माझ्या तुम्ही घरी पण आलते फानवासला मांढर देवीला. काय तुम्हाला वाटलं का काय माझ्यामध्ये आज तुझं पण वाटलं का काय? काय माहिती का, ही गरीबाचीच काळूबाई आहे, पण समोरच्या माणसाला समजलं पाहिजे. कळलं का? तुमचं घर पण असं गरीबाचं पण सोन्याचा राजवाडा काळूबाई करेल. बोल मांढरच्या काळूबाईचं. आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय. इतकं सुंदर असं स्वागत केले त्यांनी. पत्राचंच घर आहे त्यांचं. आणि हा गरीबाचा देवारा इतका सुंदर असा आदिमाय शक्तीची माळपरडी भरलेली आहे आज. आणि नैवेद्याला किती छान केलं बघा त्यांनी. वरण भात, शिरा आणि आपली शाकभाजी केलेली आहे. आईला हेच लागतं. असं काय नाही की गरीबाचाच कार्यक्रम करायचा आणि मोठ्याचाच कार्यक्रम करायचा, असं काही नसतं. फक्त समजणाऱ्याला समजलं पाहिजे. जय काळेश्वरी. आणि पुढची सुखाची आरती तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा. वीरचा मस्कोबा तिथे पांगरे म्हणून गाव आहे. त्यांनी मला कसं शोधून काढलं आणि जगदंबीनेच त्यांना माझ्या घरपर्यंत आणून सोडलं मला असं वाटते. पण त्यांच्याच आरती करण्यासाठी मी आज त्यांच्या गावामध्ये आलेले. तर आज एवढी सुखाची आरती तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. जय काळेश्वरी. भाऊचं सांगणं काय सांगणं बरं का? भाऊचं सांगणं आहे लिशलाई देवीचं गाणं सुंदर असं झालं पाहिजे. त्यांना एकट्यालाच राग येते बरं का, बाकीच्या मंडळींना काय राग आहे ना. महिलांनी मग बंडल आणले बरं का. महिलांनी बंडल कसे आणले माहिती का? मिसरीची. कोल्हापूर कार्यक्रम वर लागले की जातो रोड आपल्या मिसरी. महिलांना सांगणं आहे नवऱ्याचे लपून ठेवलेले पैसे जरा बाहेर काढा. काहीतरी आदिमाई शक्तीच्या नावाने फुल ना फुलाची पाकळी द्या. गोंधळाला तरी पाहिजे. लय लांबून आली आज. बरोबर आहे का नाही? हा लाडकी बहीण योजना सगळीकडे चालू आहे. त्यातले 100-200 रुपये देवाच्या नावाने जाऊ द्या. आहे काय? अहो लाखो जातं प्रपंचाला, नाव नाही सांगायला. एक दिवसाची देणगी बहुदिवशी आठवण. आहे का नाही? म्हणून काय सांगितलं? काय सांगितलंय? सुखी बाळाची आई माफ करावी, सुखाच्या बदनात भरावी.
आहेत. वा, मान लाव हे. जागाला. हो अंड्याचे पैसे बाहेर आले बरं का आपुशी. मग वा विघ्नेश श्रीकांत पवार त्यांचे लाडके भक्त मल्हारचे प्रेमळ भक्त आणि काळूबाईचे प्रेमळ भक्त 1 कोटी रुपये आदिवासी शक्ती जोगवा दिलेला आहे. त्यांनी दिले एकात्मी जगदंबे देवसहस्र त्यांच्या मनातली इच्छा आदिवासी शक्तीने परिपूर्ण करावी आणि अशी सेवा वर्षानुवर्ष रोज घडावी आहे की नाही. म्हणून काळूबाई माता अशी दिसांना वाढवण्याला पटापट घ्या. आग संकटाला धावाई सत्व नको सत्व नको पाहू अगं उशीर नको लावू काळबाई उशीर नको लावू
चला आई साहेब नावाची गर्जना करा. केली की त्यांनी केली माग माग पण आता आलाय उच्चव. कोण अजून बहीण असेल तिच्या नावाची गर्जना करत असा नाद द्यायला. एक 10-12 दिवस राहिलाय बघा. काय नाद काळूबाईचा सांग म्हणे. जवळ आलाय उच्चव आता थोडे दूर का. सुषमाताई दिवार बर का जगदंबेचे लाडके भक्त यांचं गाणं दाऊजी पाटलासाठी 100 गुण आहे. नाथांच्या कोणाला करणारे आहेत त्यांनी दिले एका हाताने नाथांनी दिला दिवस असं असताना त्यांच्या मनातली इच्छा अतिमय शक्तीने परिपूर्ण करावी अशी सेवा करू करावी. बरोबर हे पाच बायकांनी मांड्या लावा. मंदिरी जागते ग बाळ हो काकू 5 बायकांनी मांड्या. 5 बायका उठा लवकर. पुढच्या नावाची गर्जना करा आई साहेब तसा नाद द्यायला. काळूबाईचं घे. काळूबाई आग मांडला गाव बघाया काळूबाई निघाली. बोला पुढची गर्जना कोणी आहे सांगा. आवाज येते.
हॅलो 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 तुळजापूरची तुळजाभवानी आदिमा आदिशक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षात दर्शन घेऊली. आदिमा आदिशक्ती तुझा तुळजापूर सोड, आई तुझं मांडरगाव सोड, 52 चेडे 9 लाख चेडे घेऊन डोंगराला बसली, गार वारा डोंगराला बसली आदिमा आदिशक्ती. जसं माझ्या डोक्यावरती सोन्या मोत्याचं छत्र ठेवलं, जसं माझ्या डोक्यावरती सोन्या मोत्याचं छत्र ठेवलं, तसं इथं बसलेल्या भाविक भक्तांना आई जगदंबे आशीर्वाद देऊन जा. तुझं पर्वत सोड, तुझं मांडरगाव सोड, तुझं पर्वत सोड, तुझं मांडरगाव सोड आणि भोळ्या भक्ताच्या दारामध्ये गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. धावत ये गांबाबाई माझा, अगं तुझ्या कविना मला कोणी नाही.
या घागरीचं एवढं सत्पण आहे. निगोज मध्ये मळगंगेचं ठाण आहे. निगोज गावामध्ये मळगंगेचं ठाण आहे. तिथं दरवर्षी 12 बंद आपोआप घागर निघते. दरवर्षी 12 बंद आपोआप घागर निघते. ज्याला कुणाला मूलबाळ नसेल तिथं तर नवस केल्यानंतर तो पूर्ण नक्की होतो. 3 वर्षापूर्वी चांदीची घागर निघाली होती. 3 वर्षापूर्वी चांदीची घागर निघाली होती, पण ती गावकऱ्यांनी काही सोडली नाही. त्याच्यानंतर घागर निघायची बंदच झाली. आणि ती जेव्हा घागर सोडली आणि त्याच्यानंतर परत खापराची घागर निघायला सुरुवात झाली. एवढ्या निगोजच्या मळगंगेचं सत्पण आहे. लय मुलाची आशा होती नमाजला वेडीला. हॅलो. लय मुलाची आशा होती नमाजला वेडीला. खेडाया नवस कुंडाला पाना सोडला. लय मुलाची आशा होती नमाजला वेडीला. खेडाया नवस कुंडाला पाना सोडला. मुलाची आशा होती नमाजला वेडीला. खेडाया नवस कुंडाला पाना सोडला. मुलाची आशा होती नमाजला वेडीला. खेडाया नवस कुंडाला पाना सोडला. मुलाची आशा होती नमाजला वेडीला. खेडाया नवस कुंडाला पाना झाला होता 12 वर्षांनी. तिने नवस चुकीचा केला होता. मी कुंडामध्ये पाळणा पण सोड आणि बाळ पण सोड. मी कुंडामध्ये बाळ पण सोड आणि पाळणा पण सोड. तिने कुंडामध्ये बाळ पण सोडलं आणि पाळण्यात बाळ त्याच्यातच सोडलं. जसा तो पाळणा बुडायला लागला तशी बाई थाय थाय ओरडायला लागली, म्हणजे माझं बाळ बुडालं बाळ बुडालं. करताना तिने नवस चुकीचा केला होता. तिने पाळणा तिथंच आणि बाळ पण तिथं खाली गाळायला गेलं. नंतर ती धायधा रडत गेली मंदिरामध्ये. निगोजच्या मळगंगेला माऊल्यांचं ठाण आहे मोठं. म्हणली आई साहेब माझं बाळ पण बुडालं आणि माझा पाळणा पण बुडाला. तिथंच तिने नवस केला. परत त्याच नक्षत्रावरती तिला मुलगा किंवा मुलगी झाली असेल आणि त्याच्यानंतर तिने तो पाळणा फक्त पाण्यात सोडला आणि बाळ तिने जवळ ठेवलं होतं. ते सोडलेला पाळणा आणि पोरगा परत वरती आलं होतं. एवढ्या मळगंगेचं सत्ताने. ज्याला कुणाला होत नसेल तिथं जाऊन पाय पडायचं तर नक्की होतं. 12 वर्षानं का झालं या मुलं करते प्रसाद का आगा मांडर मांडर. या गावामध्ये परिंच्या गावामध्ये मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी गिरमाळ घातली होती आणि म्हस्कोबाचं हे देवस्थान आमचं कुलदैवत आहे. आणि मांडरगावची आदिमादिशक्ती तिने माझ्या जसं डोक्यावरती सोने मोत्याचं छत्र ठेवले
जसं माझ्या डोक्यावरती सोने मोठं छत्र ठेवले आदिमा आदिशक्ती, तुझं रावळ सोड, तुझं मंदिर सोड, तुझं इतकं सत्व आहे. ओल्या झाडाचा आग आणि जाळे आई जगदंबे आदिमा आदिशक्ती तिथं बसलेल्या भाविकांना आशीर्वाद देऊन द्या जगदंबे. आग मांडर मांडर काळूबाईचं मांडर, आग मांडर मांडर काळूबाईचं मांडर, या बाईचा पेच्या झाडाला फुलबाई फुलल पांढर. आदिशक्ती मला पसंत आहे. मांडरगावची काळूबाई चतुर्भुजा आतमध्ये डोंगरामध्ये बसलीये, 2 फुटाच्या गाभाऱ्यामध्ये. जगाचं विश्व आणि जगाची सृष्टी बघायला मांडरगावची काळूबाई आदिमा आदिशक्ती बसलीये. 8 फेब्रुवारीला पुणे कसबा मध्ये दरवर्षीच असा इंग्रजाचं न्हाणं हा सोहळा होतो. दरवर्षी इतका सुंदर असा कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम बघायला सुद्धा तुम्ही सर्वजणांनी नक्की. इतका सुंदर असा इंग्रजाचं न्हाणं होतं. इंग्रजाचं न्हाणं का करतो? कारण का मी वयाच्या 18व्या वर्षापासून हे शिष्य घडवले. आतापर्यंत कमीत कमी 4 ते 5 हजार माझे चेले झाले असतील. माझ्याच लक्षात नाही मी चेले कुठं कुठं केले ते. मागाशीच मी सांगितलं मी इथं परंचे गावामध्ये जन्म घेते. निम्मे चेले माझ्या आयुष्यात म्हातारे पण मी भरपूर चेले केले, वारले ते चेले पण आदिमा आदिशक्ती मला मांडरगावची काळूबाई प्रसन्न आहे. आदिमा आदिशक्ती माझ्या घरी त्या दिवशी सुद्धा गोंधळाला ये आणि गरीबाच्या सुद्धा घरी गोंधळाला ये. या बाईचा पेच्या झाडाला फुलबाई फुलल पहांडर, ऐका कोणाची वारी? पुरंदर तालुक्यामध्ये पांगरे गावामध्ये. पुरंदर तालुक्यात पांगरे गावामध्ये गुरुवारी आमलेश भाऊ जावळकर आदिमाई शक्ती मांडरची काळूबाई आणि आमचे गुरुवर्य हे आमच्या भक्त लोकांना काय सांगत आहे? काय सांगत आहे?
रांच मी पाखरू तरी लेकरावानीला कशी ऐकू गेली नाना म्हणले तरी आलिया घरात
सांभाळवालं व्हिडिओ पण करा ताई, व्हिडिओ कोणी काढू नका.